हा आहे रंकाळा. नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण ही दृश्य अशीच पुढं पाहत मिळावी, पुढच्या पिढीपर्यंत जावी असं आपल्याला वाटते का? रंकाळा वाचवायचा तर त्यात भर घातली, त्याच्यात झाडं लावली, त्याच्यात बांधकामं केली, फुटपाथ तयार केले, रंकाळा वाचेल काय? रंकाळ्याच्या ठिकाणी एकेकाळी मोठा खडक होता. हा खडक फोडला, बारीक बारीक तुकडे केले आणि कोल्हापूर उभा राहिलं. कोल्हापूरमधल्या इमारती, अंबाबाईचं देऊळ, तटबंदी या सगळ्या गोष्टी या रंकाळ्यातल्या खाणीतून झालेल्या आहेत. 1000 वर्षापूर्वी या मोठ्या खड्ड्यात पाणी साठलं आणि रंकाळ्याचा जन्म झाला. त्याच्या उत्तर आणि पश्चिमेला तटबंदी बांधण्यात आली. पूर्व आणि दक्षिणेकडून पाणी रंकाळ्यात येत असते. पाणी येते फक्त पावसाळ्यात. अलीकडच्या 30-40 वर्षात या बाजूला बांधकामं झाली आणि आता पावसाच्या पाण्याच्या बरोबर इथलं सांडपाणी येऊ लागलं. सांडपाणी तर वर्षभरच येऊ लागलं. सांडपाणी रंकाळ्यात येऊ नये म्हणून नळा घातला, पण त्याचा उपयोग कमी झालेला आहे. सगळं सांडपाणी नळ्यात मावत नाही आणि मग ते पुन्हा रंकाळ्यात जाताना दिसते. सांडपाण्यामुळे रंकाळा दूषित होतो. त्यातले जलचर मरतात, मासे तरंगून वर आलेले दिसतात. त्याच्या जोडीला विकासाच्या नावाखाली त्यात बांधकामं सुरू झाली. आधी वृक्षारोपण करायचं, मग त्यासाठी भर घालायची. भर घातल्यानंतर त्यावरती फुटपाथ तयार करायचा, बांधकामं करायची आणि रस्ता अजून पुढं सरकवायचा. विकासाच्या नावाखाली रंकाळा मुजवायचा आणि त्यासाठी कोट्यावधीचा मलिदा खायचा. खरोखर रंकाळ्याचा विकास करायचा असेल तर त्यामधला गाळ काढायला पाहिजे. रंकाळ्यात जाणारं सांडपाणी थांबवायला पाहिजे. रंकाळ्याच्या भोवती तुम्ही फिरा, पण रंकाळ्यातली जागा ही फक्त जलचरांच्यासाठीच आहे हे समजून घेतलं पाहिजे. जलचर आणि पक्ष्यांना वाचवायचं असेल तर रात्रंदिवस आवाज, गोंगाट, प्रकाश योजना या गोष्टी करता कामा नयेत. 100 वर्षापूर्वी कपडे धुण्यासाठी धुण्याच्या चाव्या तयार केल्या, त्यांचा वापर करायला हवा. म्हशी धुण्यासाठी बाहेर काहीतरी जागा करायला हवी. महापालिकेत एखादा पर्यावरणाची माहिती असणारा अधिकारी नेमायला हवा. आपण सर्वांनी मनात आणलं तर रंकाळा सहज वाचू शकतो. सर्वांनी मिळून नफेखोरीला पहिल्यांदा पायबंद घालायला. धन्यवाद.